मैदान आपल्याला पाहायला मिळेल तो संघ वाल्मिक ऋषींच्या आशीर्वादाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जर का पाहिलं जर बऱ्याच वर्षानंतर अजय पवार देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, खास गोलंदाजासाठी त्यांना ओळखलं जायचं. बराच वर्ष त्यांनी पानेरी गावासाठी क्रिकेट खेळला आणि खेळला असताच मोठमोठ्या मैदानावरती पानेरी गावाचं नाव त्याने सातत्याने ठेवलं. तोच अजय पवार आज बऱ्याच दिवसानंतर आलेत मैदानाच्या आतमध्ये. चला सामना चालू करूया. स्ट्राइक वरती गणेश आहे, नॉन स्ट्राइक वरती अजय आहे, बॉलिंग ट्रॅक वरती संदेश जंजाळ, सँडी. भरपूर प्रसिद्ध असलेला खेळाडू आपण पाहतोय. पहिलाच बॉल डेड बॉल आपण पाहतोय. रनअप कुठेतरी चुकला, सँडीचा टप्पा नियंत्रण बिघडलं गेलं, त्यानंतर तो थांबला. उलटाच बॉल फटका बसलाय सरळ दिशेमध्ये, बॉल गॅप मध्ये निघून जाईल. टप्पा 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 सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती गणेश मालुसरेच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. फुलटॉस बॉल फटका फसला होता. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल, एक सिंगल. हाफ ट्रॅकर होता, हुक केलाय. चाबुक स्ट्रोक आपण पाहतोय. पुन्हा एकदा अनिकेत चेंडू खाली. एक सिंगल इथे मिळते. एक सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 6च्या घरामध्ये. अजय पवार ऑन स्ट्राइक. हो, खुल्या टप्प्याचा बॉल सटीक होता. एक सिंगल याही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग आपण पाहतोय संदेश जंजाळ सँडीची. आतापर्यंत थांबवून ठेवलंय. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 7 धावा धावफलकावरती.
पुढे सरसावून भिरकावून दिलाय, बॉल निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. सीमारेषेच्या पल्याड गणेश मालुसरेच्या बॅट मधून उत्तुंग भरारी घेणारा षटकार. आणखीन एक उलटा पैसा बॉल आता देखील खोदून काढलाय, कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून गेला. आणखीन एक चौकार गणेश मालुसरेच्या बॅट मधून येतोय. अगदी कमी वयामध्ये मोठमोठ्या खेळाडूंसोबत खेळत असताना गणेश मालुसरेने आपली एक अनोखी छाप मैदानाच्या आतमध्ये सातत्याने सोडली आहे. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सँडो विरुद्ध बॅटिंग करत असताना 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आला. भरपूर चांगली बॅटिंग. 17च्या घरामध्ये धावफलक, 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. व्हाईट बॉलचा इशारा, एक सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 18च्या घरामध्ये 18 धावा धावफलकावरती. अनिकेतचा हा बॉल पायावरती उभा राहून खेळले, दोन्ही पाय जर का पाहिले तर टाचेवरती उभे राहिला हा खेळाडू आणि त्यानंतर हा फटका खेळले. भरपूर लांब ठेवला होता अनिकेतने, परंतु त्याला खिचून काढला. एक सिंगल त्याच्यावरती आली. जरूर पुन्हा एकदा गणेश मालुसरे स्ट्राईक वरती गेलाय. अफलातून बॅटिंग ओव्हर नंबर 1 मध्ये ज्याने केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आला. तो गणेश पुनश्च आपल्याला पाहायला मिळतोय. सोडून दिलाय, जाऊन दिलाय, ओळखला होता. येस इट इज अ व्हाईट बॉल. सूरज पवार इथपर्यंत इशारा करतायत व्हाईट बॉलचा. चला सामन्याला गती द्या, जास्त वेळ घेऊ नका. अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. फुलटॉस बॉल भिरकावला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. सँडीच्या माध्यमातून हा कॅच पकडलाय. रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर जज केले चेंडूला आणि ही कॅच इथे पकडली गेली. मुख्य खेळाडू क्रमांक 1 इथे बाद होतोय. गणेश मालुसरे मैदानाच्या बाहेर. किशोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण घरी बसल्या क्रिकेटचा आनंद तुम्ही घेताय.
किशोरसाठी हा बॉल आपण पाहिलं तर कमी गतीचा होता, हलक्या हाताने त्याने दिशा दिली आहे. एक सिंगल इथे मिळते. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, फटका पॉवरफुल, परंतु हवेत खेळलेत नाही. इथे काय घडलं आणि काय बिघडलं, सूर्याची किरण डोळ्यावरती पडली, नजरा झुकल्या खेळाडूच्या आणि त्यानंतर बॉल जमिनीवरती आदळला आणि गेला एक टप्पा सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. गोलंदाजाने काम पुरेपूर केलं होतं परंतु साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकाची. आणि ते मध्यभागी त्याचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनेक वर्ष झंझारवाडी गावासाठी याच खेळाडूने क्रिकेट खेळलंय. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, बॅटची वरची कडा, बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळते, एक सिंगलने धावफलक पुढे सरकला, जाऊन पोहोचला 26च्या घरामध्ये. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, त्यानंतर अनिकेतने आतापर्यंत चांगलं थांबवलंय. 9 धावा या षटकामधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2चा. 4 षटकांची ही मॅच आणि 4 षटकांमध्ये सुस्थितीमध्ये धावफलक तुम्हाला न्यावा लागणार आहे. चेंडू भरपूर चांगला होता, पूर्णपणे येऊन दिलं बॉडीपर्यंत, त्यानंतर बॅटचा फेस अगदी शेवटी ओपन केला, बॉलला दिशा दिली, बॉल झालाय डी झोन मध्ये. एक सिंगल तिथे मिळते, एक सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरकला, जाऊन पोहोचला 27च्या घरामध्ये. 27 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस एक गडी बाद टीम वाल्मिकी इलेव्हन पानेर संघाचा धावफलक आपण पाहतोय. वेलकम टीम युवा जल्लोष आठवले आणि स्वागत आहे दीपक बने सर. मोरणा क्रिकेट असोसिएशनचा एक हक्काचा आवाज आणि पाटण तालुक्यातील एक गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे समालोचक दीपक बने यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालंय. चला जास्त वेळ घेऊ नका. फटका अप्रतिम आहे, उंच आहे, हवेत गेलाय आणि तिथे जज करतोय, निघून जाईल बॉल. काय फटका होता, अप्रतिम. बॉलच्या पिचिंग पर्यंत गेला फलंदाजाने, तिथून हा फटका खेळला. किशोरच्या बॅट मधून आलाय हा षटकार. लॉंग ऑनला आणि तिथे तैनात होता परंतु त्याच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल 6 धावा देऊन गेलाय. विशाल ओव्हर नंबर 3 मध्ये विशालच्या पहिल्याच बॉल वरती विशाली टोला. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय, दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक, आता देखील आहे, हा देखील बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फुलटॉस बॉलला फ्लिक केलं, मनगटाच्या साह्याने या बॉलला फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पल्याड. सलगच्या पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक षटकार किशोरच्या खात्यामध्ये लिहिली जाईल का? कालच्या दिवसापर्यंत अनेक खेळाडू या मुकामापर्यंत पोहोचले परंतु तिसरा कोणाच्या बॅट मधून आला नाही. सलगचा येणार का किशोरच्या बॅट मधून? चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत किशोरची. सोडून दिलाय, ओळखलं होतं. येस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 40च्या घरामध्ये. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्यांदा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय या स्पर्धेमध्ये आणि एक सुस्थितीमध्ये धावफलक नेऊन ठेवायचं काम तो करतोय. आणखीन एक हा बॉल, हा देखील सोडून दिलाय, बाहेरचा बॉल होता, पंच इथे नाकारतात. येस इट इज अ व्हाईट बॉल. 41च्या घरामध्ये धावफलक. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये.
हो, लोअर फुलटॉस होता, मोहित केलं गोलंदाजाने मोठ्या फटक्यासाठी. खेळाडू आले परंतु मोठा फटका खेळू शकले नाही. इनर एज आपल्याला पाहायला मिळाली बॅटची. त्याच्यावरती एक सिंगल. 42च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये अजय पवार ऑन स्ट्राईक. अजय पवार यांच्या बॅटमधून हा टोला हवेमध्ये गेलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे सँडी तिथे चुकी करणार नाहीये. सँडीच्या माध्यमातून हा कॅच पकडला गेलाय. प्रॉपर जज केलं चेंडूला. लक्ष चेंडूवरती होतं. नजरा झुकल्या नाही, नजर हटली नाही आणि याच नजरेवरती त्याने ती कॅच पकडली आहे. काय नजर आहे चेंडूवरती त्याची. पूर्णपणे संपूर्ण क्रीडांगणावरती नजर फिरवत असताना एका एका खेळाडूकडे लक्ष तो देतोय. निलेश साठी हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने काय गॅदर केलं परंतु फेकी चुकीची होती. एक सिंगल या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळते गोशांकी क्षेत्रामध्ये. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3चा. 43च्या घरामध्ये धावफलक. या बॉल वरती धावा महत्वाच्या आहेत. पुढे येऊन भिरकावलाय. बॉल अगदी वेगाने निघून जाईल. स्ट्रेट हिटला. सीमा रेषा पार. आर पार. षटकार. फटका अप्रतिम होता. पुढे आला फलंदाज. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. या षटकामधून तब्बल 22 धावा खर्च झाला. धावफलक पुढे सरकला. 6 ने जाऊन पोहोचला. 49च्या घरामध्ये 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांच्या अखेरीनंतर 2 गडी गमावलेत. गणेश ओव्हर नंबर 4 मध्ये पहिलाच बॉल. बॅटची वरची कडा. बॉल जाणार डी झोन मध्ये. एक सिंगल मिळते. अखूट टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. पंचांना प्रश्न विचारले परंतु हा बॉल अगदी डोळ्यासमोरून गेलाय. हा चेंडू अगदी वेगाने इथे फरार होतोय. बॉल इथे निघून गेला. पण धावा याच्यावरती किती मिळाल्यात. धावा याच्यावरती मिळाल्यात 6. षटकार. 56 धावा धावफलकावरती. कमी गतीचा हा बॉल आपण पाहतोय. दिशा खराब आहे. पंच शहानिशा करतील. नंतर निर्णय कळवतील.
व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल. कमी गतीचा हा देखील बॉल स्ट्रेट हिटला. क्षेत्ररक्षक आहे, बॉल निघून जाईल. सीमारेषेच्या पल्याड पलीकडे जाऊन आदळलाय. चार धावा आहेत, चौकार आहे. एक टप्पा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. धावफलक 4 ने पुढे सरकला, जाऊन पोहोचला 61च्या घरामध्ये. 61 धावा धावफलकावरती. हा सोडून दिलाय. दिशा खराब आहे, दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा. 62 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये जरूर 64 धावांचा धावफलक होता. आजच्या दिवसामध्ये 62 धावा लागल्यात आणि हा बॉल आपण पाहतोय हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा संदेश जंजाळ चेंडूच्या खालती येतोय. कॅच ड्रॉप होते. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि दुसरी धाव तिथे पूर्ण होते. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. 64 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 4चा, पहिल्या डावाचा, या इनिंगचा. कमी गतीचा होता शेवटचा बॉल. इथे काय होतंय मैदानाच्या आतमध्ये? चोरीची धाव घेण्याचा मानस. विकेट आहे. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. 64 धावा धावफलकावरती आणि 65 धावांचं आव्हान आहे. 65 धावा आता बनवायचे आहेत. गवळेश्वर क्रिकेट क्लब झंझारवाडी या संघाला त्यांच्याकडे चेंडू असणार आहे 24 आणि त्यांना बनवायचे आहेत 65. या स्पर्धेमधला सर्वाधिक मोठा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. वाल्मिकी इलेव्हन पानेरी संघाने जोडलाय. चला स्पीडअप घ्या लगेच या मैदानाच्या आतमध्ये. टीम वाल्मिकी इलेव्हन पानेरी. यानंतरचा होणारा सामना गवळेश्वर इलेव्हन झंझारवाडी पक्ष युवा जल्लोष आटोली अशी मॅच आणि त्या मॅचचा घेऊयात आपण टॉस. मिथुन साहेब जंजाळ यांच्या शुभ असते आपण टॉस इथे घेऊया. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. भरपूर वेळ कमी आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम पानेरी.
युवा जल्लोष आठवली संघ नाणेफेकी जिंकलाय, त्याने स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले प्रतिस्पर्धी टीमला. गवळेश्वर 11 झंझावाडी संघाला फलंदाजीसाठी. यानंतर सामना संपेल लगेच. दीपक सर, आपण मैदानाच्या आतमध्ये आपला संघ घेऊन उतरा. वेळ आपल्याकडे भरपूर कमी. अजून ड गट आपल्याला खेळवायचा आहे. चौथ्या पारितोषिकासाठी 4 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. अजून एक फ्रेश मॅच बाकी आहे. त्यानंतर थर्ड मॅच देखील बाकी आहे. जो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी खेळेल. एक एक फेरी विजयी झालेल्या संघासोबत देखील अजून भरपूर सामने बाकी आहेत. आपले वेळ भरपूर कमी आहे, त्यासाठीच आपण ही धडपड करतोय वेळेची. लगेच वेळेवरती सामने आपण मैदानाच्या आतमध्ये खेळूया आणि या स्पर्धेला यशस्वी वाटचालीकडे घेऊन जाऊया. मॅचला होते सुरुवात. अनिकेत स्ट्रायकिंग वरती, नॉन स्ट्रायकिंग वरती खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजित बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये अजय पवार आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावेल धावेल धावेल. तो बॉल इथे निघून जाईल. चौकारासाठी सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा पहिल्याच बॉलवरती अनिकेतच्या बॅटमधून आल्या. चांगला स्ट्रोक आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला. आडव्या बॅटने आता फटका फसलाय की काय. चेंडू हवेमध्ये. गणेश प्रयत्न करील परंतु त्याच्या आवाक्या बाहेर हा बॉल निघून जाईल. दुसऱ्या टप्प्याला सीमारेषेच्या पलीकडे अनिकेतच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. आडव्या बॅटने आता क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. डेंजर एंडला आहे फलंदाज अनिकेत इथे अडकला जाळ्यामध्ये. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय तिथे. दरम्यान खेळाडू तिथे तैनात होता. किशोरने चांगली फिल्डिंग केली आहे तिथे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सँडी. आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडंसं फंबलिंग आपण पाहतोय. एक सिंगल परंतु थांबवू शकले नाही.
आडव्या बॅटने हा फटका आपण पाहतोय सँडीचा गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप मिळाला चेंडूला आणि एकच सिंगल त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दहा धावा धावफलकावरती. हो खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढला, क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे, चांगली फिल्डिंग, एक सिंगल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. 11च्या घरामध्ये धावफलक, षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. एकही अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नाही. ओव्हर नंबर 1 मध्ये झोन षटकार जरूर आले, परंतु एक महत्वाचा विकेट तिथे पाठीमागे पाठवला आणि घेतला. त्यानंतर सिंगल डबलचा खेळ आपल्याला बघायला मिळाला. 11च्या घरामध्ये धावफलक. चला सामन्याला गती द्या निलेश. ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजित स्टॅकेन वरती सलामीला आलेला खेळाडू. निलेशचा हा बॉल बराच बाहेर होता, पंच नाकारतील. येस, इट इज अ वाईट बॉल. आडव्या बॅटने फटका अप्रतिम आहे. बॉल इथे फटका फसलाय. वॉट अ कॅच, सुपर कॅच आपल्याला बघायला मिळाली. संदीप पवारच्या माध्यमातून हा कॅच इथे पकडला गेलाय. अप्रतिम कॅच. बाद एक खेळाडू, थोडीशी ताकद कमी पडली. चांगली कॅच इथे आपण बघतोय संदीप पवारची. ठीक आहे, पाहूया आपण रिप्ले आपण पाहूया. इस बाद एक खेळाडू सीमारेषेच्या 1 फूटभर आतमध्ये हा कॅच पकडलाय. भरपूर चांगला कॅच आपल्याला बघायला मिळाला आणि तिथून अजित बाद झाला. मयूर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. फटका अप्रतिम आहे, परंतु हा देखील फसलाय. आता संदीपचा प्रयत्न पुरा पडणार. बॉल निघून जाणार दुसऱ्या टप्प्याला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आल्याबरोबर मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये मयूरने हा चौकार ठोकलाय. आता फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चुकीची, पाठीमागे बॅकअप येतोय, तो देखील थोडासा लडखडतोय, परंतु सावरलंय. एक सिंगलच मिळते. आडव्या बॅटने सँडीच्या बॅट मधून हा फटका आपण पाहतोय भरपूर चांगला, परंतु धाव त्याच्यावरती एकच मिळणार आहे, सिंगल.
18च्या घरामध्ये धाव फलक आहे. 18 धावा धाव फलकावरती. त्याचबरोबर माननीय आदरणीय संजय साहेब मोरे यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झालंय. कैलासवासी अण्णासाहेब पाटील चषक 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा. आडव्या बॅटने हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे नव्हते. नो मॅच लँड मध्ये बॉल गेला, परंतु एकच सिंगल या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळते. हो, सरळ बॅटने खेळायचा होता. तेज आणि तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळते. बॉल निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. दुसऱ्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धाव फलकावरती 20 धावा, क्षमस्व असेल 22 धावा धाव फलकावरती आहेत. 22च्या घरामध्ये धाव फलक. आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला. बॉल निघून जाईल. गेलाय निघून सीमारेषेच्या पलीकडे. सँडीच्या बॅट मधून षटकार. संदीप आहे बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार आला. 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल सँडीसाठी माननीय आदरणीय विजय साहेब मोरे यांच्याकडून. पहिल्याच बॉलवरती षटकारानंतर धावफलक अगदी वेगाने धावला धावून पोहोचला. 28च्या घरामध्ये 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल चांगला होता. फटका आता फसलाय सँडीचा. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चुकी होणार नाहीये. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. अगोदरच्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर सँडीला घ्यावी लागते माघार. परतीचा इशारा. बक्षीस जरूर हुकलंय सँडीचं. मयूरसाठी सलगच्या 3 षटकारास 5001 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. माननीय आदरणीय विजय साहेब मोरे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारास 5001 रुपयाचं कॅश प्राइज मयूरसाठी. आडव्या बॅटने खेळायचा होता. दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. आकाश आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी होणार नाहीये. भरपूर चांगला कॅच आपण पाहतोय. जसा सत्काराचा नारळ स्वीकारावा तसा हा झेल पकडलाय. अप्रतिम. चार गडी गमावलेत आतापर्यंत. एक सिंगल या बॉलवरती आली आहे का?
एक सिंगल आहे. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, बॉल निघून गेला. गणेशच्या आवाक्या बाहेर हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. एक बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील फटका भरपूर चांगला आहे. हा देखील निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके. 12 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. 42च्या घरामध्ये धावफलक. 42 धावा धावफलकावरती. सहा मध्ये 23 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. फटका चांगला आहे परंतु हवेमध्ये. गणेश आहे तिथे, गिरक्या घेतोय, चेंडू खाली, कॅच पकडली गेली आहे. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. पाच मध्ये 23 ची गरज आहे. भरत ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस भरपूर चांगला बॉल, कमी गतीचा. गती कमी केली गोलंदाजाने, गती परिवर्तन. त्यानंतर हा बॉल निर्धाव झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडू 4 षटकार ठोकावे लागणार आहेत. चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक त्याच्या आवाक्या बाहेर. हा बॉल जाईल गोष्टांकी क्षेत्रामध्ये. 3 मध्ये बनवायच्या आता 22 समीकरण आपण पाहतो. 3 चेंडू आणि 22 धावा. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. उलटा झेल घेण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये गेला बॉल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, कॅच ड्रॉप झालाय. एक सिंगल मिळते. 1 चेंडू आणि आता 19 धाव्यांची गरज आहे. 1 मध्ये 19 बनवायचे आहेत. अगदी एकतर्फी लढत कुठेतरी पाहायला मिळाली जरूर. शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले होते गणेशच्या बॅटमधून. त्याच्यासाठी खरं तर हॅट्रिक बॉल असणार आहे हा. फटका अप्रतिम आहे. हवेमध्ये खेळलाय. आता क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चुकी होणार नाहीये. कॅच इथे पकडली गेली आहे. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवली टीम वाल्मिकी 11 पानेरी. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक गवळेश्वर क्रिकेट क्लब झंझावाडी. तुमचा खेळ देखील अप्रतिम होता. फलंदाजी कुठेतरी थोडीशी कमी पडली, हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच. चला आठवले टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.